मॅडम मला माफ करा की मॅडम मी एक नंबरचा ना मूर्ख आहे. अहो तुमच्यावर विश्वास दाखवला मी ना एक नंबरचा झंपे आहे. डब्बू एक नंबरचा. त्यासाठी तुमच्यावर बोलायला पाहिजे होतं. असं कसं? मॅडम माफ करा की मला. मॅडम मला तुम्ही पेढा नाही म्हणू ना. असं कसं मॅडम? मॅडम मी काय करू म्हणजे तुम्ही मला माफ कराल? हा एक असा एक उठाबशा काढतो. 1 2 3 4 5 6 7 8 सॉरी 9 10 सॉरी की मॅडम. फक्त 10 झालं. मॅडम माझा जीव घेताय काय? म्हणजे बायका बरोबर काय म्हणतील? बायका श्रावणी अगं भास्कर हा घे पेढा भरव त्याला. आधी परत एकदा सॉरी म्हण. मॅडम खरं सांगू माझ्या मनावरचं ओझं आत्ता हलकं झालं. तुम्हाला सांगू मी लय खुश आहे. लय म्हणजे लय खुश आहे. तुम्ही सांगा तुम्हाला आज काय गिफ्ट पाहिजे सांगा. अरे पण मला खरंच काहीच नकोय. मॅडम मी देणार म्हणजे देणार. हा गिफ्ट देणार आहे. पण शुभ नकोय. अगं तो काय ऐकणार नाही. उलट आज गिफ्ट घे. आज जे मिळेल ते घे. बर पैसे कुठले आले? नाही आतापर्यंत आमच्यासाठी साधी एक साडी पण नाही आणली स्वतःहून. आता सानिकाला ड्रेस घेऊन आले. अगं उगा नको लोड घेऊ. तुला बी घेतो ना साडी. नक्की काय गडबड केली आहे तुम्ही? खरं सांगा. खरं सांगा. थोड्या आईची आणि घेऊन सांगतो गडबड नाही केली. तुला माहिती तेच केले फक्त वेगळ्या पद्धतीनं. म्हणजे अगं ते श्रावणीकडून नाही का आपण पैसे घेणार होतो. ती आली होती भेटायला. पैशाला उभी म्हणली पण परत फिरकलीच नाही. पण माझा तो मित्र आहे बघ ज्याच्याकडून आपण काम करून घेणार होतो. मला कोणीतरी तिसराच भेटला. त्या तिसऱ्या माणसाने याला पैसे दिले. श्रावणीला पास पण करायला सांगितलं. मी याला विचारतोय कोण होतो त्याने नाव नाही सांगितलं. पण कमिशन दिलंय आणि आपल्याला काही पैसे मिळाल्याची मतलब आहे. एवढं कमिशन दिले त्यांनी. ये बघ हातमध्ये ठेवून ना कोणतरी. जिजू हो जिजू अहो कसलो भारी ड्रेस आणलाय तुम्ही. एक नंबर मला लय आवडला. नाद्या बादच एक नंबर दिसणार सांगू. जावई बापू हा लय भारी काम केलंय सा. तुमच्यासाठी काहीतरी गोड करते. शेवयाची खीर बनवूया. आज तर मला डबल आनंद झालाय. डबल आनंद? कसला ग? एक म्हणजे आपली सानिका पास झाल्याचा हा आणि दुसरं म्हणजे ती शिक्षण मंत्र्याची पोरगी नापास झाली असेल त्याचा. मला माहितीये ती नापासच झाली असणार. स्वीट आहे काय पण काय बोलतेस ग. मला माहिती आहे की तुला तिचा राग येतो आणि ती नापास नाही पास झाली. काय 39% मिळाले तिला. 39%? हे कसं शक्य आहे? हा मला वाटतंय पैसे चारून पास झाली असणार ती. होय ती कसली पास होते ढबू पोरगी. श्रावणी पास कशी झाली हेच कळत नाहीये मला. मॉमने तर पेपरचा टाइम टेबल बदलला होता तिच्या. मग जादू झाली की चमत्कार? मॅडी तोंड गोड कर पेढा खा. वेट लागले मॉम तुला? नाही आनंद झालाय आणि तूही आनंद साजरा कर. मॉम काय चाललंय तुझं? ती श्रावणी पास झाली आणि तू पेढा कसला भरवतेस मला? सगळं माझ्या मनासारखं घडतंय. मी म्हटलं होतं ना तुला की सगळं चांगलं होईल म्हणून. मॉम तू डोक्यावर पडलीयस की झपाटलीयस? हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. जिथे तुझे विचार खुंटतात ना तिथून ह्या अलकनंदाचे विचार सुरू होतात. कारण ह्या पटलावरची राणी एकच अलकनंदा. मॉम नेमकं तुझं काय चाललंय हे नीट सांगशील का मला तू? मॅडी श्रावणी नापास झालीये पण मी तिला पास केलंय. व्हॉट? तू श्रावणीला पास केलंस? पण का? तो मामा बघितला किती खुश होता आज. पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद बघितला. का केलंस मॉम? तू का केलंस? काय कारण होतंय? ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे फक्त बघत राहा काय होतंय ते. बाकीची व्हायचं ते होणारच. नाही यावेळेस त्यांनी अभ्यास केला होता असं दिसतंय. हो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होय भेटूया.
भैया पेढा घे. झाली बाबा एकदाची पास. दरवेळेस सारखी यावेळेस नापास झाली असती ना तर कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नसती. पण असं काही नाही झालं ना भैया. मला सगळ्यात जास्त आनंद ना त्या विक्रमचा चेहरा होऊन झाला होता. कसा मान खाली घालून गेला. त्यांना काय मुद्दाच हवा होता, पण नशीब त्यांचीच साथ देतो जे मेहनत करतात. जसं श्रावणीने मेहनत केली आणि अरे ये ना शुभू, ये आती. साहेब सगळीकडे नुसतं तुमचंच कौतुक चालू आहे. खरं सांगू, श्रावणी मॅडमासने 49% पडले म्हणून काय झालं, त्या पास झाल्यात हे महत्वाचं झालंय. सगळ्या विरोधकांचं तोंड बंद झाल्या, कोणच राहिलेलं नाही, सगळे चुपचाप आहेत. साहेब मी काय म्हणतोय, एवढी आनंदाची गोष्ट घडल्या, एक पूजा घालायची काय? ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते कर, माझी परवानगी आहे. बेस्ट, मी सगळी अरेंजमेंट करतो. फक्त तुम्हाला पूजेला थोडा वेळ मिळेल? थोडा वेळ थांबेन मी पूजेला. दुपारी एक मीटिंग आहे. नाथ खुळा साहेब, भारी करत. म्हणजे हेच ते गिफ्ट जे आज मला शुभू देणार होता. हे माझ्यासाठी जगातलं बेस्ट गिफ्ट आहे. थँक्यू देवा, थँक्यू बाबा, आणि सगळ्यात महत्वाचं थँक्यू शुभू.